हरवून टाकली. कोणी हरवलं? मम्मीनं. कुठं घालवली? काय माहित? हे मला माहित नाही का, त्यांनाच ठेवलंय कुठं सारखं घालून बाहेर फिरत होतं सगळ्यांना दाखवत. हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा पहिलाच श्रावण सोमवार होता आणि त्यानिमित्त माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी ना देवाचा कार्यक्रम होता. तर कोणता देवाचा कार्यक्रम ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दिसेलच. तर त्यासाठी ना आम्ही निघालो होतो. तर मम्मीसुद्धा इकडे कोल्हापूरला आली होती आणि तिथून मग आमच्या रिक्षातून आम्ही एकत्रच निघालो, कारण गारवा वगैरे होता ना त्यामुळं. तर मम्मी आणि मोठ्या भावाची मुलगी आली होती आणि मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं, अशा आम्ही सर्वजण निघालो. तर आम्ही बहिणीच्या गावाच्या शेजारीच पोहोचलो, म्हणजे मुरगुडमध्ये माझ्या आजोळी. तर हे मुरगुड गाव आहे आणि मुरगुडच्या तळ्याला ना जातानाच रस्त्याने पाणी बघू शकता. इथं भरपूर पाणी येतं जेव्हा पावसाळा चालू असतो ना. हा रोड पाणी आल्यानंतर बंद करतात, पण सध्या तरी इतकं काही पाणी नाही. पण येत्या दिवशी तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाल, येत्या दिवशी 2 दिवसामध्येच पाऊस इतका झाला की इथे ना भयंकर पाणी येत होतं तलावाचं बाहेर रस्त्यावर. तर खूप पाणी साठलेलं होतं. तर इथे बघू शकताय गाड्या वगैरे धुवायचं ते सगळ्यांचं चालू असतं. दरवर्षीच हा माहोल असा असतो इथे. तर आम्हाला ना कोल्हापूरमध्ये आम्ही रविवार बाजार होता, तर तिथूनच मम्मीसाठी आणि मी गारव्यासाठी ना केळी घेतली होती. तर तो गारवासुद्धा ना बांधायचा होता. आम्ही तसेच ना गाडीमध्ये ठेवून पिशवीतूनच ना घेऊन आलो होतो. तर म्हटलं थोडा वेळ कुठं तर गाडी साईडला लावायची आणि मग व्यवस्थित जो काही गारवा आणलेला होता ना ते सगळं एका बुट्टीमध्ये घमेल्यामध्ये बांधून घ्यायचं. तर कोण करणार? ग्रामपंचायतीचं असते का त्यांच्याकडे असते ते कट करायचं. दीदीच्या गावाकडे जातानाचा हा मधला रस्ता तुम्ही बघू शकता. घनदाट दोन्ही साईडनं झाडी, हिरवीगार झाडी होती. तर आता आम्ही घाटामध्येच ना पुढं, म्हणजे इथूनच तिचं गाव चालू होतं, पण घरं इतकी काही वस्ती नाही आहे. तर हा साईडचा एरिया येतो. तर पुढे गेल्यानंतर ना यांना आम्ही सांगितलं की गाडी थांबवा आणि तिथे मग जो काही शिदोरी गारवा असेल तो एका बुट्टीमध्ये ना व्यवस्थित सगळा बांधून मग घेऊन जाऊया. तर सगळीकडे हिरवीगार झाडी, खूप छान वातावरण झालेलं होतं, आभाळ आलेलं होतं. आणि थोडंफार आता एडिटिंग करताना समजून घ्या अथर्वाचा आवाज येतो. अथर्वमुळेच मला एडिटिंगला वेळ होतो आणि त्यामुळे व्हिडिओसुद्धा तुम्हाला लेट बघायला भेटतात. तर कंटिन्यू करा, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओला जरूर एक लाईक करत चला. व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही, तर असं करू नका. तुमचं सपोर्ट खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. असं हिरवंगार झाले. पाऊस आलाय की ग. होय की गो, पाऊस आलाय की गो. डोंगर वर चलो त्याला दे पप्पा पैसे जरा. जावेला आणि जा. सगळी पुढे उभा राहून दे, बाळा. मागं ठेवूया बांधून. हा जा, आम्ही दुरड्या बांधतो. ये बघा. चला आता दुरड्या बांधून घेतो आणि मग निघतो. आणि रस्त्याला पळू नको. नंतर आणलं की बरोबर आहे ना ग. फण्यात ठेव. हे फिरू नको ते. ठेव. लागली का बघ नाही बंद केला त्रेपन्न 54 55 56 57 58 60. माझी 5 डझन हे वर ठेव आता, दोडी तुझी बांधून. यातला कट कर, मी कंटिन्यू चालू ठेवले. बॅगा बसल्या तिथं, पोरं उभा राहतात. तर आता या दिवसामध्ये ना इकडे शेतामध्ये भरपूर मोर आहेत आणि दीदीच्या गावामध्ये ना तर
खूप सारे मोर आहेत. दीदीच्या शेतामध्ये पण भरपूर मोर असतात, कारण त्यांचे जे काही मोराचे पंख वगैरे असतात ना, तर ते पडलेले असतात शेतामध्ये, भरपूर सारे असतात. तर ती पण सांगते. आणि आम्ही जेव्हा शिदोरी बांधत होतो ना, तर तेव्हा मोरांचा सुद्धा आवाज भरपूर येत होता. आणि इथं तुम्ही व्ह्यू बघू शकताय, वातावरण बघू शकताय. तर हा दीदीच्या अलीकडं घाट आहे, आणि त्या घाटामध्येच आम्ही थांबून ना शिदोरी वगैरे सगळी जी काय आणली होती ती मम्मीची, माझी सगळी बांधून व्यवस्थित सगळं बॅक साईडला पॅक केलं. आणि माझं एक आहे, बाकी आहेर वगैरे जे काय आणलेलं आहे ते सगळं पॅक करून बॅक साईडला ठेवलं आणि मुलांना इकडं पुढं उभं राहायला सांगितलं. तर आता आलोय दीदीच्या गावाजवळच. तर चला आता जाऊया घरी. घरी गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाही आ गया बहिणाबाई का घर आ गया. कोणी आहे का घरात? तर गौरी असते हॉस्टेलला, आणि गौरीला आदल्या दिवशी कार्यक्रमासाठी म्हणून आणलं होतं. तर मम्मीचं जी काही गारवा होता तो गौरीने घेतलेला होता, माझा मी घेतला होता. आणि त्या साईडला जे दिसतात गुलाबी साडीमध्ये त्या दीदीच्या चुलत ननंदबाई आहेत. तर त्या पण इथल्याच शेजारच्या गावामध्ये असतात. तर त्यांनीसुद्धा गारवा आणलेला होता. तर तिघींचासुद्धा, त्या पण नुकत्याच आल्या होत्या. तर तिघींचासुद्धा गारवा मुटका वगैरे टाकून ना आतमध्ये घेतला. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता दुपारचे वाजलेले आहेत 4:30 वाजून गेलेले आहेत. दीदी भाऊजी वगैरे गेलेत बाजारात. मम्मीने चुलीवर घातले, डाळ घातलेली आहे पुरणपोळ्यांसाठी. आणि आम्ही आल्यानंतर ना जेवलो, कारण जेवण आलो नव्हतो सकाळपासून. तर जेवण वगैरे झालं, कपडे वगैरे थोडी चेंज केली. त्यानंतर आता चालू आहे आमचा दंगा मस्ती वगैरे. तर मम्मीने चूल वगैरे पेटवून आता डाळ वगैरे घातलेली आहे. आणि आम्ही इकडे बॅक साईडला आहे. तर मी भांडी घासते. म्हटलं व्हिडिओ आल्यापासून घेतलाच नाही, थोडासा व्हिडिओ घेऊया. त्यामुळे म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलूया. तर चला आता मी थोडीशी भांडी आहे तेवढी आवरून घेते, आणि त्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे आमच्या तेजूच आणि माझी दंगामस्ती चालू होती, आणि मी भांडी घासत होते, आणि तेजूने ना नकळत इथं व्हिडिओ घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा, कारण आदल्या दिवशी रात्री आमच्या पुरणपोळ्या वगैरे बनवून झाली. आणि इकडे ग्रामीण भागामध्ये एक बघा, कोणाच्याही घरी काहीही कार्यक्रम असू दे, सुखात असू दे किंवा दुःखाचा असू दे, सगळे एकमेकांच्या मदतीला धावून जातात. तर इथे सुद्धा ना दीदीच्या घरी ना आदल्या दिवशी पुरणपोळीसाठी जवळजवळ 7 ते 8 महिला आल्या होत्या पुरणपोळी करू लागायसाठी. कारण ते काही कटाचं वगैरे असतं ना देवाचं. तर हा जो कार्यक्रम आहे तो 7 आसरांचा आहे. तर दीदीच्या घरी पहिल्यांदाच नवीन 7 आसरा बसवायच्या होत्या, आणि तिची परडी वगैरे जे काय होतं ना, तर ते सगळं त्या मावशी वगैरे सगळं करत होत्या. त्या दाखवत होत्या कशा पद्धतीने काय ते. आणि बाकीच्या महिलासुद्धा ज्या सवासणी वगैरे सांगितल्या होत्या. तर आम्हाला जायची घाई होती देव आणण्यासाठी. तर देव आणायचे होते इचलकरंजी, म्हणजे माहेराच्या नदीवरून देव आणायचे होते, माहेरचे होते. तर इचलकरंजीला जायचं होतं, त्यामुळे खूप घाई गडबड चालली होती. आणि हा सुद्धा व्हिडिओ मला सुद्धा शूट करायला जमलं नाही, कारण हे द्या ते द्या, जवळजवळ आम्ही 7-8 जणी होतो, पण कोणालाच काहीच म्हणजे समजत नव्हतं. प्रत्येकजण प्रत्येक कामासाठी इकडे तिकडे धावपळ करत होतं. तर हा सुद्धा शूट ना गौरीनेच दुसऱ्या दिवशीचा सगळा शूट कार्यक्रमाचा, देव वगैरे आणतेलाचा घेतला. तर देव वगैरे आणायला गेल्यानंतर तिथं मला व्हिडिओ शूट केला नाही, कारण मी मोबाईल घरीच ठेवून गेलो होतो. कारण ना डोक्यावर 7 सुवासनी होत्या ना, तर एक आंबील घागर आणि 7 जणींना ना पाण्याच्या घागरी तिथून नदीतून पाणी घागरी आणायच्या होत्या. तर ते घागरी धरायच्या का मोबाईल धरायचा, त्यामुळे मग घरीच यांच्याजवळ मोबाईल ठेवून गेलेली होती मी. तर इथं चालू होतं बघा परडी भरायची. तर हे परडी वगैरे तिच्यावरून उतरून ना ही नदीला सोडायची असते. तर त्याची तयारी चालू होती.
तर रात्री पुरणपोळ्या करून झोपायला आम्हाला 12-12:30 वाजले आणि त्यानंतर पहाटे म्हणजे आणि आम्ही 4 वाजता उठून सगळेजण आवरायला घेतलं. तर दीदी पण 4 वाजता उठली होती आणि आम्ही 4:30 वाजता उठलो. तर दीदीना हे 3 प्रकारचे नैवेद्य बनवायचे होते वेगवेगळे. तर दीदीने 4 वाजता उठूनच आंघोळ वगैरे करून हा नैवेद्य सगळा बनवलेला होता वेगवेगळा. तर इथे घागरी वगैरे सगळ्या सजवून ठेवलेल्या होत्या. बघू शकता ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने घागरी सजवतात. तर असं शहरामध्ये बघायला भेटत नाही, फक्त फुलांच्या माळा लावल्या की झालं. तर इथे जो काही आहे ते सगळे नैवेद्य वगैरे त्यांच्या पद्धतीने काय काय असेल ते त्यांनी ते करत होते. म्हटलं तुमच्याकडे कशा पद्धतीने काय करतात मला नक्की सांगा. तर दीदीच्या इकडे हे अशा पद्धतीने तो जो काही आता नैवेद्य भरतात तो झुटिंगाचा आहे, इकडे परडी आहे, असं काहीसं बरंसं त्याच्यामध्ये आहे. आपल्याला त्यातलं एवढं काय माहिती नाही आहे. म्हटलं थोडंसं तुमच्याशी शेअर करावा म्हणून व्हिडिओ शूट केलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. उलात ना ती तुम्हाला दिलं नो आता काही माझ्या अंड्या का नको 4-5 दिवस रात ती आता नाही दिली आता म्हणाल्या मग तिला सांगायला पाहिजे तिकडे यायच्या त्या पोळ्या तयार ठेवून ते सांगा पिढीचा पिंड आहे अक्का हे दह्याचा डबा घाला असं काळी पिठी घेतल्या मी तर एक नकार पिशवी घेतली ती त्याला गजरा आणि सांगा गजरा 100-150 पटडी घ्या कडवर त्याला टोपी दे बस काय पटडी वाल्याला वारे शेण ते लागेल 5 मिनिटं उतरूच तर लागेल लागतंय तसं घर तुझे हात सोडून जा उतरून तुला पाहिजे बसायला हे घोंगडे बी घ्यायचं तुझा नेमकं तुम्ही सांभाळायचं केलं काय म्हणतात त्याला बर काढा द्यायच्या घेतल्या काढायसाठी मला द्यायचं गाडी काढायला कोण गेले गाडी तुझ्या दिल्या माझा मध्ये येताना येणारच आहे की आता होय नाही तेवढं देव घ्यायचा आहे नाही तर हे जे देव आणायचे असतात ना तर ते आदल्या दिवशी देव खरेदी केले होते म्हणजे सात्या सरांना भांड्याच्या दुकानातून खरेदी केल्या होत्या नवीन आणि ज्यांच्या घरामध्ये सात्या आसरा आहेत तर त्यांच्याच घरी ते देव ठेवले जातात. आपल्या घरी ना देवाचं स्वागत करण्यासाठी ना तर जात्यावेळी ना सकाळी फुलं थोडी काढून ठेवली होती साईडला आणि तिने बघू शकता तर त्यांच्यातल्या घेतल्या सात्या पायगड्या घातल्या होत्या फुलांच्या इचलकरंजी. तर इथून डायरेक्ट आल्यानंतर तर हळदीगावचं देव वगैरे
ग्रामदैवत आलेलो होतो. तर यांच्या गावामध्ये पद्धत आहे देवीला साडी आहे देव वगैरे. तर इथं अंबाबाईला ना गौरी आणि हे ना साडी घरातून नैवेद्य वगैरे आम्ही येऊपर्यंत तिथे घेऊन करायचे. तर अर्नवला जुटिंग म्हणून केलं होतं आणि बाकीची एक आंब्याची घागर आणि 7 जणी सुवासिनी डोक्यावरती पाण्याच्या घागरी होत्या आणि भाऊजींच्या हातामध्ये जे सूप आहे त्या सुपामध्ये ना आणि अर्नवला जुटिंग म्हणून केला. तर अशा पद्धतीने आता गावच्या अंबाबाईच्या देवळामध्ये आम्ही आलेलो आहोत. तर इथे नमस्कार करून देवीला आहेर देऊन तर हे आहे हळदी नैवेद्याचं मान देऊन इथून मग आम्ही तर आता इथं दर्शन वगैरे घेऊ. तिच्या जे गावचा ओढा आहे ना तर त्या ओढ्याला जाणार आणि तिथून मग परत नैवेद्य घरी मिरवणूक येणार. मग इथलं हळदी गावचा जो ओढा आहे तर त्या ओढ्याच्या इथे जाणार. तिथं जे इचलकरंजीहून नदीचं पाणी आणलं जातं तर त्याचा संगम त्या ओढ्यामध्ये केला जातो आणि मग तिथून घरी जाणार. सकाळपासून गेलेला काय चुकलं बाकलं बघ काय काय पाय पड आमचा सुवासिनीचा कार्यक्रम चालू होता. तर सकाळपासून आमच्या सगळ्यांचा उपवास होता. इचलकरंजीमध्ये गेल्यानंतर फराळ केला आणि मग आता उपवास सोडतोय आम्ही. उपवास वगैरे सोडून झाला आणि त्यानंतर ना गौरीची 10वीची 1-2-3 पुस्तकं राहिली होती. ती तिला ना विकत घ्यायची होती. त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी सगळेजण आवरून ना परत मुरगुडला चाललो होतो. तर मुलं सगळीच पाठीमागे लागून आली होती कारण रिक्षा घेऊन जात होतो म्हणून. तर मी आणि गौरी सुरुवातीला जात होतो पण अर्णवने सगळ्यांनाच बोलवलं आणि सगळेजण आले. तर असो त्यांना पण थोडंसं बरं वाटतं. खूप दिवसानंतर रिक्षातून प्रवास आणि आम्ही चाललो होतो मुरगुडच्या दिशेने. तर बाहेरचा व्ह्यू आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय. खूप छान वातावरण झालेलं होतं आणि इथे बघू शकताय जणू काही ढगच खाली उतरलेत की काय असं वाटत होतं. आणि मुलांचा पण हे बघून ना खूप दंगा चालू होता की ढग खाली उतरले, ढग खाली डोंगरावर उतरले असं.
तो व्ह्यू बघण्यासारखा खूप छान होता आणि नैसर्गिक वातावरण सुद्धा मनाला प्रसन्न असं वाटत होतं. थंडगार वारा होता, पाऊस अधूनमधून चालू होता आणि हे निसर्गरम्य वातावरण, मस्त असं वातावरण होतं. तर तिथून मग आम्ही ना थोडा वेळ तिथं थांबलो, जरासं शूट घेतला आणि त्यानंतर आमची लक्ष्मी ही, तर आमच्या लक्ष्मीमध्ये बसून परत आम्ही रिक्षाने प्रवास केला मुरगुडकडे. तर मुरगुडमध्ये जाऊन ना मग पुस्तकं वगैरे घेतली. तिथे पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच. आम्ही काही रिक्षातून उतरलो नाही, हेच रिक्षातून उतरून ना सगळं व्हिडिओ घेत होते, कारण त्यांना खूप वातावरण आवडलं होतं. तर फायनली आम्ही मुरगुडमध्ये पोहोचलो. तर हे शॉप आहे बघा बाजारपेठेमध्ये. तर या शॉपमधून ना तिला ज्या काही पुस्तकं लागणार होती, पेन वगैरे शालेय साहित्य जे काही लागणार होतं ते घेतलं. तर दुर्वा तेजूने पण पेन घेतलं आणि अर्णवचा इथं हट्ट चालू होता की त्याला पाहिजे होता बॉल. तर हे पराग शॉपिंग सेंटर आहे. तर या शॉपमध्ये आम्ही आलो होतो. तिथून मग परत घरी गेलो. तर भजनाचा कार्यक्रम होता, तो तुम्ही शेवटपर्यंत आता नक्की बघा.
तर हा होता मंगळवारचा दिवस आणि मंगळवारी सकाळी आम्हाला निघायचं होतं कोल्हापूरला रिटर्न, कारण अर्णवच्या स्कूलला सोमवारी सुट्टी पडलेली होती, कारण सुट्टी घेतलेली होती. त्यामुळे मंगळवारी शाळा चुकवून चालत नव्हती, कारण तो आहे सध्या आता स्कॉलरशिपला. तर जाता जाता बस स्टॉपला दुर्वा पण होती बससाठी उभारलेली, तर तिला सुद्धा आम्ही घेतलो, कारण आम्ही मुरगुडमध्ये जाणार होतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.